एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. उपराजधानी नागपुरात मागील 7 महिन्यात स्वाईन फ्लूचे 25 रुग्ण आढळले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. जानेवारी 2026 पासून आतापर्यंत 25 रुग्ण आढळले. 25 रुग्णांपैकी 15 रुग्ण हे केवळ जुलै महिन्यात आढळले. त्यापैकी 13 रुग्ण हे महापालिका हद्दीत गेले. मागील 7 महिन्यात स्वाईन फ्लूचे तब्बल 25 रुग्ण आढळले. 25 रुग्णांपैकी 15 रुग्ण हे केवळ जुलै महिन्यात आढळले. त्यापैकी 13 रुग्ण हे महापालिका हद्दीत. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला आणखी काही काळ तुरुंगातच राहू द्या, जामिनावरील स्थगिती कायम ठेवताना मुंबई उच्च न्यायालयाने हे टिप्पणी केली. शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला आणखी काही काळ तुरुंगातच राहू द्या, जामिनावरील स्थगिती कायम ठेवताना मुंबई उच्च न्यायालयाने हे टिप्पणी केली. रुग्णालयात डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रे यांच्या संदर्भात कारवाईचा बडगा आता पाहायला मिळतोय. जामीन कायम ठेवण्यात. परळीत होणाऱ्या पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयासाठी 13 हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. परळीतील सर्वे क्रमांक 478 मधील ही जागा महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरकडे हस्तांतरित करणार आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार पशुवैद्यकीय शिक्षणाची संधी मिळणार आहे. बदलापुरात विविध ठिकाणी 8 ते 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या. 2 कारवर झाड कोसळल्याची घटना घडलेली आहे. हे दृश्य आपण पाहतोय. चिंतामणी चौक परिसरात भलं मोठं झाड हे 2 कारवर पडल्याने वाहनांचं मोठं नुकसान. बदलापुरात 8 ते 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना. चिंतामणी चौक परिसरात 2 कारवर ठिकाणी झाड कोसळले. वाहनांचं मात्र यामुळे मोठं नुकसान. रत्नागिरीतील खेड जगबुडी नदीवरील पुलावरून कोसळलेल्या कंटेनरचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय. कंटेनरमध्ये मॅगी पाकिटांनी भरलेली खोकी होती. जगबुडी नदीपात्रात पाण्यावर तरंगताना पाकिटे आढळली, तर हजारो पाकिटे नदीपात्रात वाहून गेली. ही दृश्य आपण पाहतोय. जगबुडी नदीच्या पुलावरून कंटेनर कोसळला. त्या ठिकाणी मॅगीची पाकिट सुद्धा वाहून गेलेले आहेत. पुलावरून कोसळलेल्या कंटेनरचा सीसीटीव्ही फुटेज आता लोकशाही मराठीच्या हाती लागलाय. कंटेनरमध्ये मॅगीच्या पाकिटांनी भरलेली पुलावरून कोसळलेल्या कंटेनरचा सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय. अनेक मॅगीची पाकिटं सुद्धा या नदीमध्ये वाहून गेलेली आहेत. कंटेनरमध्ये मॅगीच्या पाकिटांनी भरलेली खोकी होती आणि या अपघातानंतर ते वाहून गेले. या बातमीनंतर या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.